मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. बसमधून प्रवास सुरू असताना अचानक एका चिमुकल्याला फीट आली आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्टाफ राज गायकवाड यांनी मोठी तत्परता दाखवली आहे. तर डॉक्टर गणेश यमगर यांनी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ मोठी यंत्रणा सज्ज केली आहे. तत्परता, कौशल्य आणि माणुसकीच्या बळावर डॉक्टरांच्या टीमने मृत्यूच्या दारातून बाळाला परत आणलंय. सांगली ते आटपाडी मार्गावर धावणाऱ्या एका साध्या बस प्रवासाने अचानक जीवघेणे वळण घेतले आणि काही क्षणातच याच प्रवासाने मानवतेचा हृदयस्पर्शी चेहरा देखील दाखवला. बसमधून प्रवास सुरू असतानाच 1 वर्षाच्या चिमुकल्याला अचानक फीट आली आणि बसमधील प्रवाशांमध्येही खळबळ उडाली. काय करावे, कुठे जावे अशा प्रश्नांनी सगळेच अस्वस्थ झाले. मात्र याच वेळी देवदूतासारखे पुढे आले भिवघाट येथील श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्टाफ मेंबर राज गायकवाड. गायकवाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता फोन करून बाळाची संपूर्ण माहिती श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश यमगर यांना दिली आणि इथूनच सुरू झाला हा थरारक संघर्ष. डॉक्टर गणेश यमगर यांनी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ संपूर्ण यंत्रणा सज्ज केली. बस हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच रस्त्यावर स्ट्रेचर, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी टीम तैनात केली. प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. डॉक्टर यमगर स्वतः हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहिले. बस हॉस्पिटल जवळ थांबताच वेळ न घालवता डॉक्टर यमगर यांच्या टीमने चिमुकल्याला ताबडतोब उपचारासाठी घेतले. अत्यंत तत्पर, कौशल्य आणि माणुसकीच्या बळावर डॉक्टरांच्या टीमने मृत्यूच्या दारातून त्या बाळाला परत आणले आणि अखेर त्या चिमुकल्याचा जीव वाचला. यावेळी आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी डॉक्टर आणि संपूर्ण हॉस्पिटल स्टाफचे मनापासून आभार मानले. ही घटना केवळ वैद्यकीय सेवेची नाही, तर माणुसकी, तत्परता आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. आजही या जगात देव माणसांच्या रूपात भेटतो आणि याची जाणीव करून देणारी ही हृदयस्पर्शी घटना. या संपूर्ण तत्परतेबाबत डॉक्टर यमगर यांच्या टीमचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक